नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर अनेक प्रश्न जे आहेत विरोधक, सत्ताधारी आणि नवी मुंबईकर करताना दिसून येत आहेत। काल सुद्धा घणसोली बस डेपो मध्ये दुर्घटना घडली आणि याच्यामध्ये 7 ज्या बस जळून खाक झाल्या आणि प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागावर ताशेरे ओढण्याचं काम काँग्रेसने सुरू केलेलं आहे। याच अनुषंगाने नेमकी दुर्घटना का घडली, स्ट्रक्चरल ऑडिट जे बसचं करणं आवश्यक होतं, मग ज्यावेळेला बस खरेदी करण्यात आली त्यावेळेला काय घोटाळा झाला का, कोणत्या कंपनीला हे काम देण्यात आलंय, असे प्रश्न जे आहेत नवी मुंबईकर विचारताना दिसून येत आहे। मग बस खरेदीमध्ये नेमकी याच्यामध्ये आरोपी कोण, मग ठेकेदार कोण, हे सगळे प्रश्न निर्माण झाले। कारण इलेक्ट्रॉनिकच्या बस ज्या आहेत नवी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी बंद पडताना दिसून येत आहे, त्यामुळे अनेकदा प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। याला जबाबदार कोण आणि आयुक्त साहेब तुम्ही करताय काय, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत, कामगार नेते। सर, काल दुर्घटना घडली, याला जबाबदार कोण? तुम्ही पहा की परिवहन व्यवस्थापना एकदम ढासळत चाललेली आहे। याला जबाबदार बघितलं तर ह्याचे व्यवस्थापक संचालक जे आहेत आणि आयुक्त साहेब, या दोघांना मी त्यांना दोष देणार आहे। आज एवढी परिवहन व्यवस्था एवढी चांगली होती, आपल्याकडे एवढी सुंदर डेपो आहेत, आपल्या स्वतःच्या मालकीचे डेपो आहेत, आपल्या बसेस आहेत, आपण विकत घेतले आहेत, JNM पासून आपण ज्या बसेस घेतलेल्या आहेत त्या बसेस आपण घेतलेल्या आहेत। एवढी सगळी व्यवस्था फक्त ढसाळ कारभार या व्यवस्थापकाचा आहे। व्यवस्थापक कधी जागेवर नसतो, कधी सुट्टीवर असतो। व्यवस्थापक म्हणजे GM एक नसतं आणि मला वाटत नाही आयुक्तांचं त्याच्यावर लक्ष असेल। आज मला सांगा, आज घणसोली डेपोमध्ये किंवा इतर डेपो बस एवढ्या चिटकून लागलेत। जो कालचा जो अपघात आहे तो एवढा मोठा अपघात होता। बाजूला सीएनजी पंप आहे, बाजूला त्या हे आपण चार्जिंग स्टेशन आहे, किती मोठा अपघात झाला असता। एक बस जळाली, त्याच्याबरोबर 4 बसेस जळाल्या आणि म्हणजे यंत्रणाच नाही, काय यांचं लक्षच नाही। फक्त मी बोललो तुम्हाला, ह्याच्या डेप्युटेशनचे अधिकारी इथे फक्त पैसे कमवायला येतात। आम्हाला कमिशन कसं मिळेल, कुठल्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला काय मिळेल, जेव्हा बस खरेदी आली त्यावेळेला सुद्धा तो घोटाळा समोर आला होता की वारंवार बस खरेदी करण्यामध्ये नेमकी घडलंय काय? काय आहे, बस खरेदी केली की यांना पर्सेंटेज भेटतात, या पर्सेंटेज साठी काय ना काहीतरी दाखवा। तुम्ही आता बघितलं सुपर कंपनीचे जो ठेका होता तो आता बंद झाला, त्याला मला वाटतं त्याला बाजूला काढून टाकला, त्याच्या बसेस उभ्या आहेत। आज तुम्ही जर पाहिलं, मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहिला, बस गळती, अहो एवढ्या निकृष्ट दर्जाच्या बसेस आहेत, काही बसेसचं पासिंग पण नाहीयेत, इन्शुरन्स पण संपलेला आहे, तरी पण कधी काढतात। आता परवा जेव्हा मुलुंडला काल एक बस बस पूर्ण जळाली। आता मला सांगा, जर पॅसेंजर जळाला असता, पॅसेंजरचं काय झालं असतं किंवा काय ड्रायव्हरला काय झालं असतं, तर काय म्हणजे आमचं या बस ज्या खरेदी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि मोठा घोटाळा महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी केलाय का? आम्ही तर म्हणतो याचं ऑडिट करा, चौकशी करा, बस खरेदीपासून चौकशी करा की यांचा एवढा मोठा घोळ जो आहे ना, एकदम भोंगळ कारभार आहे। एवढा भोंगळ कारभार म्हणजे नवी मुंबई महापालिका नेकली, म्हणजे सुंदर नवी मुंबई महापालिका, एवढं ऑफिस सुंदर आणि बस आमच्या डेपो स्वतःच्या जागा आहेत। याच्या अगोदर एवढं सगळं असताना आता व्यवस्थापनामुळे सगळा गोळ होतोय आणि ह्याला जर याच्यात आम्ही तर एक पत्र पण दिले आयुक्तांना, तुम्ही ह्याच्यावर लक्ष घाला। जर एखाद्यावरती जर बस जळली, त्याच्यामध्ये आमचा कर्मचारी किंवा एखादा माणूस जर साधारण घोटाळा किती घोटाळाकारात वेगवेगळ्या कंपन्यांनी दिलेत का, कुठल्या बस यांना दिलेले आहेत? आता हे बऱ्याचशा JBM आहे, बऱ्याचशा प्रत्येक कामात त्यांचा घोळ आहे। मी तुम्हाला काय म्हणतो, जर याच्यामध्ये एखादा जर पॅसेंजर म्हणजे कर्मचाऱ्याचा किंवा कुणाचा मृत्यू झाला तर याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आम्ही करणार आहे या GM वरती। GM काही कामाचा नाही, म्हणजे योगेश कडुसकर काही कामाचे नाही, निष्क्रिय। मी सांगतो, योगेश कडुसकर निष्क्रिय आहेत। आयुक्त काय देणार, मी आयुक्तांकडे मिटिंगला पण नसतात, मी 10 वेळा मी आयुक्तांना आम्ही सांगतो, साहेब इथे चांगला आयुक्त पाठीशी काय घालतात? योगेश कडुसकरांना त्यांचा शिक्षण विभाग पण काढला गेला, मग आता त्याचा विभाग काढणार आहेत काय करणार ते माहित नाही। आयुक्तांचं लक्ष आहे का नाही काय माहिती। आयुक्त दाखवतात मी कडक हंटर घेऊन करतो, आता कळेल आम्हाला, आता दिसेल आता आयुक्त काय करतात ते बघू ना। एवढ्या मोठ्या घटना घडतायत, एवढ्या चालू बसेस करतायत, कधी तर ड्रायव्हर खाली पडतोय, म्हणजे एवढी व्यवस्था वाईट अवस्था आहे ना, फार भयंकर वाईट अवस्था आहे। म्हणजे ते ज्या व्यवस्थापकाचं काही लक्ष नाही, प्रशासनाचं काही कंट्रोल नाही, फक्त ठेकेदार आहे ना मनमार्जी करतोय आणि ते सगळं प्रायव्हेटेशन सगळं करून ठेवलेलं आहे। तेव्हा रवींद्र सावंत यांनी सुद्धा महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे असतील, योगेश कडुसकर असतील, यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहे काँग्रेसने केलेले आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरण जे बस खरेदी नेमकी प्रकरण काय याची चौकशी आयुक्त करणार का, असा प्रश्न निर्माण झालाय। कारण अनेक ठिकाणी बस ज्यावेळेला जातात त्यावेळेला त्या इलेक्ट्रॉनिक बस बंद पडलेल्या अवस्था सायन पनवेल महामार्गावर अनेकदा दिसून आले। त्यामुळे या बस निकृष्ट दर्जाच्या महापालिकेने का घेतल्या आणि कशासाठी घेतल्या आणि कुणाच्या हिताच्या घेतल्या, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिर्या, साम TV।
नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.